श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर तो त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकतो. तसेच त्यांच्या नावाने गायीला पान लावू शकतो. या दिवशी पितरांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही किंवा श्राद्ध पक्षात पूजा करता आली नाही तर ते या दिवशी पिंडदान देखील करू शकतात. हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबरला रात्री 2:19 असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके खूप प्रभावी मानले जातात. तर प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. घरामध्ये आजारपण सतत चालू राहतं. मग आपल्या मुलांना जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल, त्यांच्या मागे कोणतीही इडापिडा साडेसाती असेल तर या सर्व गोष्टी घडत असतात. आता प्रत्येक व्यक्ती आपल्याला समोरचा दिसणारा चांगलाच असतो असे नाही. अगदी आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांना जर आपल्याबद्दल नकारात्मक वाटत असेल तर त्यांचा प्रभाव देखील आपल्यावरती पडत असतो आणि आपली प्रगतीही कुठेतरी थांबत असते. मग मुलांची, पतीची, पूर्ण घराचीच प्रगती ही थांबून जाते. तर आपल्या मुलांना झालेली नजरबाधा दूर करण्यासाठी तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे. मीठ आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतं. मग अगदी घरामध्ये आजारी व्यक्ती असो, लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकाव्याच. त्यामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल. अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण हा मंत्र जेव्हा वस्तू टाकत असतो तेव्हा जप करावा. अगदी लहान मुलांना मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा या वस्तू त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असता तेव्हा तुम्ही देखील हा जप करू शकता. या दिवशी आपण अगदी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांची नजर ही काढायची आहे. मग घरामधील अगदी लहान बाळ असो किंवा अगदी मोठी मुले असो त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच ज्या काही मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आपल्याला थोडासा भात हा शिजवायचा आहे. आता जेव्हा आपण भात शिजवत असतो त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे. आता हा भात शिजवताना अगदी आपण छोटीशी वाटीभर किंवा अगदी मूठभर भात शिजवला तरी पण चालेल. आता हा भात शिजवल्यानंतर आपल्याला हा भात फक्त आपण जो काही मुलांवरून उतारा करणार आहोत त्यासाठीच घ्यायचा आहे. हा भात कुणीही खायचा नाही. तर आता हा भात आपण एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या द्रोणवरती किंवा एखाद्या कागदाच्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा भात काढल्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसवायचा आहे. मग तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता. फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं आहे. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. अगदी 2 मुले असतील तर त्या दोघांसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे भात हा काढायचा आहे. आता हा भात काढल्यानंतर मुलांना पाटावरती बसवायचा आहे. आपण शक्यतो तरी हा उपाय सकाळी 12च्या आतच करावा. मुलांची आपल्याला दिष्ट काढतो तशा प्रकारे आपल्याला हा भात 7 वेळा मुलांवरून उतरून घ्यायचा आहे. आपण जेव्हा उतरत असतो तेव्हा म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल, जी काही संकटे त्याच्या मागे लागलेली आहे ती दूर होऊ दे, माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. आणि त्यानंतर हा भात घेऊन आपण टेरेसवरती जायचं आहे.
तुम्ही छतावरती हा भात ठेवायचा आहे. छतावरती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या समोर देखील हा भात ठेवू शकता. हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि हा भात ठेवून येतो तेव्हा देखीलही आपण कुणासोबतही बोलायचं नाही. तसेच आता प्रत्येक महिला हा उपाय करत असते, पण कोणीही कुणाला याबद्दल सांगत नाही. कारण की आपण जर कुणाला याबद्दल सांगितलं तर आपण जो काही उपाय करत आहोत तो देखील सफल ठरत नाही. आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता. अगदी 2 मुलांसाठी उपाय करू शकता किंवा 3 मुले असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी मोठ्या व्यक्तींना जरी पण नजरबाधा झालेली असेल किंवा त्यांच्या मागेही कोणतीही इडापिडा लागलेली असेल तर ती दूर होईल. त्यासाठी आपण हा दुसरा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. शक्यतो तरी किराणा दुकानामध्ये पिवळी मोहरी मिळत नाही, पण पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे मिळते. तर आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर अगदी 1 वाटीभर पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा मूठभर घेतली तरी पण चालेल. आपल्याला देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती ही असेलच. माता लक्ष्मीसमोर आपण ही पिवळी मोहरी ठेवायची आहे. आता ही मोहरी ठेवल्यानंतर आपल्याला काही पूजा सेवा करणे देखील गरजेचं आहे. तर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. तसेच श्री सुक्तम देखील आपण 1 वेळा म्हणायचं आहे. अगदी या सेवा तुम्हाला खूप अवघड वाटत असतील, तुम्हाला म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपण या सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा ते उपाय नेहमी फलदायी ठरतात. पण आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा काहीच केली नाही तर त्याचा आपल्याला काही एक फायदा होत नाही. त्यामुळे सेवा आपल्याला करायची आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा माता लक्ष्मी स्थिर राहत नाही, तसेच घरामध्ये कोणी सारखं आजारी पडतं, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला आपण सांगायचं आहे. त्यानंतर ती जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर थोडा वेळ तशीच राहून द्यायची आहे. अगदी तुम्ही 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी माता लक्ष्मीसमोर ती पिवळी मोहरी तशीच राहू द्या. आणि त्यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आता हा उपाय करत असताना आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तसेच खिडक्या आहे त्या सर्व उघड्या ठेवायच्या आहे. त्यामुळे आपण जी काही उपाय करत आहोत तो फलदायी ठरेल. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता ही पिवळी मोहरी आपण सर्व घरामध्ये टाकल्यानंतर आपण रात्री ती पिवळी मोहरी तशीच राहून द्यायची आहे. आपण ती झाडूने झाडायची नाही किंवा तिला उचलायची देखील नाही. ती पिवळी मोहरी आपण अमावास्येच्या दिवशी रात्रभर आपल्या घरामध्येच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आपण जी काही पिवळी मोहरी टाकली होती ती सर्व पिवळी मोहरी आपण काढायची आहे. एका प्लेटमध्ये, वाटीमध्ये घ्यायची आहे आणि मग ही पिवळी मोहरी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल. आता ही मोहरी टाकताना देखील आपण कुणासोबतही बोलू नये आणि येताना देखील कुणासोबतही बोलायचं नाही. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.